धाराशिवच्या भूम तालुक्यात पूरग्रस्तांना शिवसेनेकडून मदत वाटप करण्यात आलंय। साडेसांगवी गावामध्ये शिवसेनेच्या मदत पाकिटांचं वाटप करण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त ग्रामस्थांना शिवसेनेच्या वतीने मदत देण्यात आली। भूम तालुक्यातील साडेसांगवी गावामध्ये मदत पोहोचली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार तानाजी सावंत आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने मदत देण्यात आली आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। भूम आणि परंडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि या ठिकाणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी देखील करतायत आणि त्यांची मदत जी आहे ती गावोगावी पोहोचताना आपल्याला बघायला मिळते। आपण पाहू शकतो की त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा देखील समावेश आहे। जे छोटे ट्रक्स आहेत ते गावोगावी देखील मदतीचे ट्रक्स आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात। खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते अतिवृष्टीमुळे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। काही लोकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी जे आहेत ते ट्रक्स देखील पोहोचलेले आहेत। मला सांगा, ही मदत पोहोचलेली आहे, गावोगावी मदत पोहोचते, काय सांगा? प्रत्येक गावामध्ये जीवनावश्यक वस्तूची मदत सावंत साहेबांच्या माध्यमातून भूम परंडावासीचे विद्यमान आमदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून पोच देण्यात येत आहे। आणि अशीच मदत प्रत्येक गावात, ज्या गावात ज्यांच्या घरात पाणी शिरलंय, जिथून फोन येतील तिथून आम्ही मदत सावंत साहेबांच्या माध्यमातून पोच करतो। काय सांगाल, ही जी मदत पोहोचते, आता उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, शिंदे साहेब आले, त्यांच्या गाड्या देखील या ठिकाणी येत आहेत, मदत देत आहेत, काय सांगाल? मदत आली। आमचं एकच मान्य हे आम्हाला 2 नद्याचं पाणी येत आहे, दोन्ही नद्याचं पूल पाहिजे ना आम्हाला। पूर्ण गावामध्येच पाणी शिरलेलं होतं आणि पूर्ण गावाचं नुकसान झालं। बरेचसे जनावर, शेळ्या, कोंबड्या सर्व काही वाहून गेलेले आहेत। तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा अशी मी विनंती करतो। नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण भूम तालुक्यातील साडेसांगवी या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी मदतीचा ट्रक देखील आलेला आहे। खरं तर एकनाथ शिंदे या ठिकाणी भेट देखील देणार आहेत आणि नुकसानीची पाहणी देखील करणार आहेत। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, साडेसांगवी, धाराशिव।